तुम्हाला माहिती असेल की AVR मायक्रो कंट्रोलर हा ओरिजिनली ॲटमेल कॉर्पोरेशनने डेव्हलप केला होता, पण 2016 पासून मायक्रोचिपनी ॲटमेलला अक्वायर केल्यापासून ॲटमेलचे आयसीज आणि टूल्स हे मायक्रोचिपच्या अंडर आपल्याला बघायला मिळतील. AVR साठी जे ॲटमेल स्टुडिओ नावाचं सॉफ्टवेअर होतं ते आता मायक्रोचिप स्टुडिओ नावाने तुम्ही यूज करू शकता. हे मायक्रोचिप स्टुडिओ सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी आपण पहिले गुगलवर जाऊन मायक्रोचिप स्टुडिओ डाउनलोड टाईप करणार. त्यानंतर मायक्रोचिपच्या वेबसाईटवर आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस इथं आपल्याला हे मायक्रोचिप स्टुडिओ सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची लिंक आपल्याला भेटणार आहे. इथं आपण क्लिक केलं का आपण ह्या डाउनलोड सेक्शन मध्ये जातोय. इथं आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहे, एक ऑफलाईन इन्स्टॉलर आहे आणि एक वेब इन्स्टॉलर आहे. शक्यतो तुम्ही ऑफलाईन इन्स्टॉलर डाउनलोड करा, म्हणजे त्याचा जो सेटअप डाउनलोड होईल तो तुम्ही कुठल्याही पीसीवर जिथं इंटरनेट अवेलेबल नसेल त्या पीसीवर पण तुम्ही हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. आता इथं हे ऑफलाईन इन्स्टॉलर डाउनलोड करण्यासाठी आपण ह्या डाउनलोडवर क्लिक करणार आहोत. डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ते आपल्याला विचारतं का हे सेटअप जो आहे तो तुम्हाला कुठं सेव्ह करायचा आहे. तर तुम्ही एक फोल्डर सिलेक्ट करा जिथं तुम्हाला हा सेटअप सेव्ह करायचा आहे आणि सेव्ह म्हणा. सेव्ह केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता का हे सॉफ्टवेअर डाउनलोड होते. याची टोटल साईज ही 961 MB आहे. तेवढ्या साईजचं सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आता हा सेटअप डाउनलोड झाल्यानंतर सॉफ्टवेअर नावाच्या फोल्डरमध्ये इथं मायक्रोचिप स्टुडिओ नावाचा एक फोल्डर बनवला आहे. याच्यामध्ये हा सेटअप माझा डाउनलोड झालेला आहे. तर हा जो सेटअप आहे याला इन्स्टॉल करण्यासाठी याच्यावर डबल क्लिक आपल्याला करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर हा सेटअप स्टार्ट झालेला आहे. इथं आपल्याला याच्या टर्म्स अँड कंडिशन ऍग्री करायचे आहे आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. इथे 3 ऑप्शन आपल्याला दिसत आहे, AVR, UC3 आणि SAM. हे बाकीचे 2 ऑप्शन आपल्याला नको आहे, त्याच्यामुळे ते अनचेक केले तरी चालतील, ऍज इट इज ठेवले तरी चालतील. पण अननेसेसरी जास्त फाईल्स आणि सॉफ्टवेअरची साईज वाढवण्यापेक्षा मला फक्त AVR यूज करायचा आहे, त्याच्यामुळे मी फक्त AVR ऑप्शन इथं ठेवलेला आहे आणि नेक्स्ट वर क्लिक केलं. त्याच्यानंतर परत एकदा नेक्स्ट वर क्लिक केलं. त्यानंतर सगळं सिस्टीम जर तुमची बरोबर असेल, या सगळे जर चेक ओके झाले तर नेक्स्टचा ऑप्शन येतो. इथं नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. परत एकदा नेक्स्ट क्लिक केल्यानंतर परत इथं इन्स्टॉल. आता हे जे AVR सॉफ्टवेअर आहे याच्यासाठी आपण 2 कंपायलर वापरू शकतो. मायक्रोचिपचा एक MPLAB X8C नावाचा कंपायलर आहे, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता, किंवा AVR साठी एक फ्रीली अवेलेबल एक GCC कंपायलर असतो, तो या सॉफ्टवेअर सोबत बाय डिफॉल्ट येतो, तो पण तुम्ही यूज करू शकता. आता हे जे GCC कंपायलर आणि XC कंपायलर आहे याच्यात प्रोग्रामिंगच्या जे काही फाईल्स वगैरे आहे थोडं सेटअप थोडा वेगवेगळा असू शकतो. बऱ्याच जणांनी GCC कंपायलर यूज केला असेल किंवा मी सुद्धा GCC कंपायलर यूज करणार आहे. मला हा X8 कंपायलर नको आहे, त्यामुळे मी याला कॅन्सल म्हणतोय, हे मला नको आहे. बाकीचे जे काही फाईल्स वगैरे आहेत त्या बाकीचे इन्स्टॉल होतील. AVR X8 नावाचा जो कंपायलर आहे तो इन्स्टॉल होणार नाही. तो जो कंपायलर आहे तो इन्स्टॉल केला तरी पण चालेल, पण आपल्याला वापरायचा नाही म्हणून मी त्याला कॅन्सल केलं. तर आपलं सॉफ्टवेअर पूर्णपणे इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण याला क्लोज म्हणलं का आपलं सॉफ्टवेअर इथं ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता याचा एक आयकॉन पण डेस्कटॉपवर आलेला आहे, त्याच्यावर डबल क्लिक करून सुद्धा तुम्ही हे सॉफ्टवेअर ओपन करू शकता.